2025चा निकाल यानंतरच लागणार आहे असा पुन्हा एकदा खुलासा परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आलेला आहे. लाखो उमेदवार या निकालाची वाट पाहत असताना मात्र गुणपत्रकाअभावी निकाल रोखला गेल्याचं पुन्हा एकदा परीक्षा परिषदेने जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, परीक्षा परिषदेकडे कोणताही फॉलोअप घेतला तरी त्याला व्यवस्थित उत्तर आपल्याला मिळत नाहीये. म्हणून आता न्यूजपेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण परीक्षा परिषदेकडे ही मागणी करत आहोत. जरी भेटायला गेलो तरी कोणताही रिप्लाय दिला जात नाही, परंतु आता त्याच्यावरती खुलासा करण्यात आलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती पाहू शकता, परीक्षा परिषदेचे स्पष्टीकरण. त्याचबरोबर हा जो निकाल आहे तो जी अपियरना संधी देण्यात आली होती, जे शिक्षण क्षेत्र शेवटच्या वर्षामध्ये डीएड बीएड विद्यार्थी आहेत त्यांना संधी देण्यात आली होती टेट 2025 ची परीक्षा देण्यासाठी, आणि त्याचमुळे ऑनलाईन परीक्षा घेऊनही यांचे निकाल रोखण्यात आलेले आहेत. कारण त्यांना त्यांचं पासिंगचं, शेवटच्या वर्षातील पासिंगचं गुणपत्रक लवकरात लवकर अपलोड करायचं आहे. जोपर्यंत त्यांचं गुणपत्रक अपलोड होणार नाही तोपर्यंत हा निकाल लावता येणार नाही असं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्व अपियर विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर तुमचे जे गुणपत्रक आहे ते अपलोड करत चला. त्याचबरोबर हा जरी निकाल लागला असला तरी त्याच्यावरती नॉर्मलायझेशन बाबतचे नियम काय असावेत याची सुद्धा आपण मागणी केलेली आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा चुप्पी परीक्षा परिषदेने साधलेली आहे. मित्रांनो, परीक्षा होण्यापूर्वी तरचा प्रवास आपण पाहिलेलाच आहे, संघर्ष पाहिलेला आहे. आता परीक्षा झाली तरी निकालाचा संघर्ष संपत नाहीये, आणि येत्या काळामध्ये पोर्टलवरती रजिस्ट्रेशन आणि ऍक्च्युअली जोपर्यंत तुम्ही शिक्षक होणार आहात तोपर्यंतचा संघर्ष हा एक इतिहास घडवणार असणार आहे. कारण वाटलंच नव्हतं की एवढा निकालाला उशीर लागेल. ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी तरी निकाल हा म्हणजे ज्यांचं अपियर नव्हते त्यांचा तरी निकाल हा लावायला हवा होता परीक्षा परिषदेने, परंतु ते सुद्धा ते लावत नाहीये. याचा अर्थ थोडक्यातच काय की वेळ काढूपणा, कोणतं ना कोणतं कारण यांना पुरेसं आहे. कारण पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालं तरी जागा किती असतील याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे, संच मान्यतेच्या निर्णयावरती क्वेश्चन मार्क आहे. म्हणून आतल्या ह्या गोष्टी जरी चालू असल्या तरी सुद्धा निकालाला मात्र उशीर होत आहे. किती दिवस उमेदवारांनी वाट पाहायची? जवळपास 2,33,000 उमेदवारांनी फॉर्म भरून 2,11,000 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, आणि ते वाट पाहत आहेत चातकाप्रमाणे की निकाल येण्याची, परंतु उत्तर मिळत नाहीये. आणि आता हे त्यांनी एक काही ना काहीतरी म्हणून उत्तर द्यायचं म्हणून दिलेलं आहे. पाहूयात याबद्दलचे अपडेट्स आपल्याला चॅनलवरती मिळत राहतील. स्टे कनेक्टेड. निकाल लागायलाच हवा यासाठी आपण